नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये कशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। जर तुम्ही एक सीएससी बीएलई आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे, कारण तुम्ही तुमच्या सीएससीच्या माध्यमातून एनपीएस मध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही चांगलं काही कमिशन जे आहे तुम्ही मिळवू शकता। तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये नेमकं एनपीएस मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचंय आणि यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला एक रिटायरमेंट नंतर एक नियमित तुम्हाला इन्कम हवा असल्यास तुम्हाला हा स्कीमचा जे आहे भरपूर फायदेशीर जे या ठिकाणी तुम्हाला ठरणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो, एनपीएस मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचंय म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचंय याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। या ठिकाणी सीएससी बीएलई जे असतील, सर्वप्रथम तुमच्या सीएससीच्या या पोर्टलवरती तुम्हाला लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बार मध्ये एनपीएस हा ऑप्शन टाकून तुम्हाला सर्च करायचंय आणि एनपीएस यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे। जसे की नॅशनल पेन्शन स्कीम यावरती आल्यानंतर या ठिकाणी बीएलई लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर काही ऑप्शन दिले जातील, जे की या ऑप्शन मधून कस्टमर रजिस्ट्रेशन या ऑप्शनचा यूज करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता। आणि तसेच जर तुम्हाला पेन्शन कॅल्क्युलेट करायचा असल्यास पेन्शन कॅल्क्युलेट या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचा पेन्शन जे असेल ते कॅल्क्युलेट देखील करू शकता। परंतु आपल्याला या ठिकाणी नवीन नोंदणी करायची आहे पेन्शन मध्ये, तर या ठिकाणी कस्टमर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हे एवढं करताच या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातील, जे की फर्स्ट आणि सेकंड, जे की कर्वे आणि एनएसडीएल, जे की तुम्ही कोणत्याही एका ऑप्शनचा तुम्हाला यूज करायचा आहे। जे की फर्स्ट हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो कर्वे। जर तुम्ही एनएसडीएल च्या माध्यमातून करणार आहात तर एनएसडीएल तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। जे की फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सबस्क्राइबर रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म ओपन होईल, जे की यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सबस्क्राइबरचा पॅन कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। म्हणजे जो कोणी कस्टमर असेल त्या कस्टमरचा पॅन नंबर या ठिकाणी टाका। कस्टमरचा पॅन नंबर टाकल्यानंतर त्यांचं जे काही नाव असेल पॅन कार्डवर एक्झॅक्ट जे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय आणि डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करशाल, सबमिट करता तुमच्या समोर या ठिकाणी फॉर्म ओपन होईल, जे की सबस्क्राइबर रजिस्ट्रेशनचा, जे की यामध्ये नेम ॲज पर द पॅन कार्ड, पॅन कार्डवर जे नाव असेल ते नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी हे असे काही डिटेल्स असतील, जे की तुम्हाला भरायचे आहेत। भरून या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, जे ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। ओटीपी टाकून या ठिकाणी व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या समोर केवायसी साठी दोन ऑप्शन दिले जातील, जे की ऑनलाइन आधार हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर टाका, कॅप्चा टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती ओटीपी जाईल, जे की आधारला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल। ते ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। ओटीपी टाकून कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 डिजिटचा जे असेल 6 डिजिट पिन कोड या ठिकाणी तुम्हाला मागेल। जर तुम्हाला माहिती नसेल तर फॉरगेटचा जे ऑप्शन दिलाय फॉरगेट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा
6 डिजिटचा पिन तुम्ही पुन्हा रिसेट करू शकता किंवा सेट करू शकता। जर तुम्हाला माहिती असल्यास या ठिकाणी 6 अंकी तुमचा पिन कोड टाका, जर नसेल तर फॉरगेटचा ऑप्शन यूज करून त्यांचा या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे कंप्लीट, त्यानंतर कंटिन्यू करा। इथून डेट ऑफ बर्थ मध्ये डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीने टाका आणि कंटिन्यू करा। हे एवढं करताच या ठिकाणी सेट युअर डिजिलॉकर सिक्युरिटी पिन, जे की 6 अंकी आठवण राहील असा पिन तुम्हाला सेट करायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आणि कंटिन्यू करा। हे एवढं करताच मोबाईलवरती OTP जाईल, जे OTP या ठिकाणी टाकायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर याला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि अलाउ करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी आधारचे जे काही डिटेल्स असतील ते डिटेल्स तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल, जे की तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स, आता या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला सर्वप्रथम रेजिडेंट इंडियन, ईमेल ID, मॅरिड आहात का अनमॅरिड किंवा तुमचं जे काही असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि प्लेस ऑफ बर्थ, आणि तुम्ही या ठिकाणी बघा मॅरिड आहात तर मॅरिड, आणि मॅरिड असाल तर या ठिकाणी स्पाउस नेम, पती पत्नी यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स मध्ये तुम्ही नेमकं कोणतं काम करता, तुमचा व्यवसाय काय असेल, तुम्ही कोणत्या प्रोफेशनल मध्ये आहात, तुमचा व्यवसाय टाकायचा आहे। जर ऑदर असेल तर तुमचं, जर या लिस्टमध्ये नसेल तर ऑदर हा या ठिकाणी टाकून तुमचं जे काही असेल फार्मर किंवा इतर व्यावसायिक जे असेल ते या ठिकाणी, त्यानंतर इन्कमचं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि या ठिकाणी सी KYC जर असेल नंबर तर द्या, CKYC नंबर, नसेल तर याला सोडून द्या आणि जे काही डिटेल्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला त्यासच ठेवून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर जे काही डिटेल्स तुमचे असतील ते राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। जसे या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करशाल, सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सेव्ह अँड प्रोसीड करायचंय। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी बँकेचे डिटेल्स द्यायचे, जे की यामध्ये बँक डिटेल्स मध्ये सर्वप्रथम IFSC कोड द्यायचे, म्हणजे ज्या खात्यामधून तुमचे पैसे तुम्हाला जमा करायचे आहेत किंवा डिडक्ट होणार आहेत त्या बँकेचं IFSC कोड या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचं जे काही बँक असेल ते बँक या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर तुमचं अकाउंट कोणतं आहे, करंट आहे का सेव्हिंग, जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा आणि अकाउंट नंबर तुम्हाला 2 वेळेस टाकायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी नॉमिनी डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत, जे की नॉमिनी डिटेल्स मध्ये सर्वप्रथम जो कोणी नॉमिनी आहे त्यांचं या ठिकाणी रिलेशन तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय, त्यांचं एज आणि नेमकं किती % शेअर आहे ते, डेट ऑफ बर्थ आणि गार्डियन्स नेम, हे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला ऍड नॉमिनी वरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे। जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करशाल, ऍड नॉमिनी केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्कीम डिटेल्स द्यायचे आहेत। स्कीम डिटेल्स मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी जे काही डिटेल्स असतील, आता बघा या ठिकाणी तुमचं जे काही स्कीम असेल ते स्कीम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही स्कीम असेल ते या ठिकाणी ऑटो वरती राहू द्या किंवा इतर जे काही असेल तर तुम्हाला माहिती आहे तर ते सिलेक्ट करू शकता आणि मिनिमम कंट्रीब्युशन किती आहे आणि तुम्हाला किती कंट्रीब्युशन करायचंय मंथली, आणि या ठिकाणी पेन्शनचा फंड तुम्हाला कुठून हवाय
ते स्कीम कोणतं आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ऑप्शन मधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसे की या ठिकाणी ICICI प्रुडेन्शियल. जर इतर कोणते असतील तर इतर सिलेक्ट करू शकता तुमच्या इच्छेनुसार. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचे डिटेल्स दाखवतील. ज्याची या ठिकाणी तुम्हाला हे बघितल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय. सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी या ऑप्शनचा या ठिकाणी तुम्ही यूज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे जो कोणी कस्टमर असेल, जो कोणी सबस्क्रायबर आहे, त्यांचं या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचंय. सिग्नेचर जे की विदिन साइज मध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड फाईल वरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचंय. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही किट सिलेक्शन आहे ते सगळे डिटेल्स तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय आणि तुम्हाला फिजिकल हवंय का फक्त तुम्हाला ईमेल वरती हवंय, हे तुम्हाला फिजिकल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमची समरी ओपन होईल. जे की समरी मध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स एकदा तपासून घ्यायचे आणि या ठिकाणी कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर OTP येईल. OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल. जे की पेमेंटच्या या ऑप्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमचं पेमेंट असेल, सर्वप्रथम तुमचं CSC हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. जे की पेमेंट गेटवे चार्ज तुम्हाला जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी तुमचा CSCचा वॉलेटमध्ये जे असेल, CSCच्या वॉलेटमध्ये पेमेंट असणं आवश्यक आहे. या ठिकाणी CSC हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पासवर्ड टाका आणि व्हॅलिडेट करून तुमचं जे काही अमाऊंट असेल ते अमाऊंट जे असेल तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं. इथून पेमेंट या ठिकाणी एकदा कन्फर्म केल्यानंतर म्हणजे पेमेंट संपूर्ण केल्यानंतर या ठिकाणी नॅशनल पेन्शन स्कीमचा अशा पद्धतीने तुमच्या समोर एक प्रिंट जनरेट होईल. जे की प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि याचा जे काही प्रिंट आउट असेल तुम्हाला कस्टमरला किंवा ज्यांचं तुम्ही काढत आहात त्यांना हे प्रिंट आउट द्यायचंय. जे की काही दिवसामध्ये नॅशनल पेन्शन स्कीमचा एक फिजिकल कार्ड देखील तुमच्या पत्त्यावरती डिलिव्हर होईल. जोपर्यंत डिलिव्हर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे प्रिंट आउट तुम्हाला सांभाळून ठेवायचंय. जो कोणी कस्टमर आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या CSCच्या पोर्टलवरून तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीमसाठी अर्ज करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही NPS मध्ये जे आहे रजिस्ट्रेशन करू शकता आणि चांगलं काही जे काही कमिशन असेल ते कमिशन तुम्ही तुमच्या वॉलेटमध्येच तुम्ही मिळवू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये कशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि कशी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजली असेल. जर यामध्ये काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.